कुकरच्या 3 शिट्ट्यांमध्ये आज बनवूयात घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने मटण बिर्याणी. ते सगळं ठीक आहे हो. टेस्टी तर आपण बनवूच. पण मुख्य कारण मटण बिर्याणी न बनवण्याचं हे मटण शिजतच नाही. बघा हड्डीचा भाग सुद्धा अगदी सहज वेगळा झाला. अशी मऊसूत, अगदी प्रत्येक एक भाताचा शीत मोकळा-मोकळा, हलकासा पिवळसर, मध्येच थोडासा डार्क, मध्येच पांढरा शुभ्र असा. प्रत्येक घासात बिर्याणीचा तो स्वाद. आहा! खरंच ही बिर्याणी ना तुम्ही एकदा बनवून पाहायलाच हवी. मटण बिर्याणी बनवणं आत्तापर्यंत तुम्हाला जर अवघड वाटत असेल, तर आजची ही रेसिपी घ्या. संपूर्ण कृती अगदी व्यवस्थित सविस्तर सांगितलेली आहे. यामुळे ही रेसिपी शेवटपर्यंत जरूर पहा. चला सुरुवात करूया. सगळ्यात आधी इथं मी मटण घेतलेलं आहे. मध्यम आकाराचं मटण कट करून आणायचं आहे आणि यासोबतच हे मी स्वच्छ धुवून घेतलंय. मटण किती घ्यायचं, याच्या तुलनेमध्ये तांदूळ किती घ्यायचंय, हे सगळं सविस्तर सांगितलंय. मटण इथे मी 750 ग्रॅम म्हणजेच पाऊण किलो घेतलेलं आहे. 4 ते 5 लोकांना पुरेल इतपत बिर्याणी आपण आज बनवतोय. मटण मऊसूत बिर्याणीमधलं शिजायला हवं, यासाठी 1 लिंबाचा रस यामध्ये घालायचा. पाऊण किलो ते 1 किलोसाठी बरोबर एक मध्यम आकाराच्या लिंबाचा रस सगळ्यात आधी आपल्याला घालायचा आहे आणि तो चांगला या मटणाला व्यवस्थित लावून घ्यायचा आहे. छान टॉस करत हे लावून घ्यायचं म्हणजे मग सगळ्या मटणाला व्यवस्थित असं लागलं जातं. आता यानंतर मटण मॅरिनेट करायचं आहे. सगळ्यात आधी तर मटण हे मॅरिनेट करण्यासाठीच ठेवायचं आहे. कारण जितकं चांगलं तुम्ही मॅरिनेशन कराल ना, जितका जास्त वेळ ठेवाल तितकीच चांगली बिर्याणी होते, तितकाच चांगला मटणाला स्वादसुद्धा येतो आणि छान मऊसूतसुद्धा शिजते. सगळ्यात आधी तर एक छोटा चमचा मी हळद घातली आणि रेग्युलर घरातला जो काही मसाला असेल, कांदा लसूण मसाला, साठवणीतला मसाला हे 5 चमचे घातले. 2 चमचे धनेपूड घातलेला आहे. बिर्याणी मसाला 1.5 चमचा घातला. यासोबतच आवर्जून घालायचा एकतर मटण मसाला किंवा मग चिकन मसाला असेल ना, जो आपण ग्रेव्हीसाठी वापरतो, तो इथे मी घातलेला आहे साधारण 2 चमचे. आणि रंगासाठी काश्मीरी लाल मिरची पावडर घातली. आता यासोबतच कसुरी मेथी घेतलेली आहे. साधारण असं 2 ते 3 चमचे घेतली. छान चुरून घातली. यासोबतच आपल्याला भरपूर यामध्ये पुदिना घालायचा आहे. इथे मी मूठभर पुदिना घेतलेला आहे आणि मूठभर कोथिंबीर घेतलेली आहे. चांगली गच्च मूठ भरलेली आहे. आता टॉस करत नाही बरं का, नाहीतर सगळं काय होईल, मसाला असा उधळला जाईल. यासाठी हातानेच व्यवस्थित सगळा मसाला या मटणाला लावून घ्यायचा आहे. मटणाला मसाला चांगला लावून झाला, की यामध्ये बरोबर 300 ग्रॅम म्हणजेच एक मोठी वाटी भरून ना इथे मी दही घेतलेलं आहे. दही थोडंसं घट्ट आहे. पातळ असेल तरीसुद्धा थोडंसं फडक्यामध्ये बांधून ठेवा. घट्टच दही घ्या. खूप पाणी-पाणी नको. आणि हे दही आपल्याला असंच गुठळ्या न ठेवता चांगला फेटून घ्यायचं आहे. नाहीतर मग या गुठळ्या तशा शिजल्या जातात आणि मग त्या बिर्याणीमध्ये अशा दिसून येतात. म्हणूनच दही चांगलं अगदी क्रीमी फेटून घ्यायचं. आणि यानंतर हे दही चांगलं या मटणाला मॅरिनेशनला लावून घ्यायचं आहे. बघा सगळीकडे व्यवस्थित असं दही लावून झालं, मॅरिनेशन व्यवस्थित झालेलं आहे. आता यानंतर हे कमीत कमी आपल्याला 2 तासासाठी मॅरिनेट करून घ्यायचं आहे. तर 2 तास बरोबर ह्याच्यावरती झाकण ठेवूयात आणि फ्रीजमध्ये तुम्ही ठेवून दिलं तरीसुद्धा चालेल. सकाळी बिर्याणी करायची असेल आधीच रात्री मॅरिनेशन करून तुम्ही फ्रीजमध्ये ठेवलत तरीसुद्धा चालेल. 2 पेक्षा जास्त वेळ तुम्ही ठेवलत तितकीच छान बिर्याणी होईल. आता लगेचच 1 तासाभरानंतरच मी इथे तांदूळ घेतलेले आहेत. मी इथे दावतचा अख्खा बासमती जो बिर्याणीसाठी अगदी परफेक्ट जातो असा इथे तांदूळ घेतलाय. जितकं आपण मटण घेतलं आहे की नाही तितकंच आपल्याला तांदूळसुद्धा घ्यायचा आहे. म्हणजे पाऊण किलो जर आपण मटण घेतलेलं आहे तर पाऊण किलोच इथे तांदूळ घ्यायचा आहे. अगदी परफेक्ट प्रमाण आहे. सगळ्यात आधी तर हे तांदूळ 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं. तर जोपर्यंत यामधलं जे पांढरं पाणी आहे ते निघून जात नाही तोपर्यंत आपल्याला हे तांदूळ धुवून घ्यायचं म्हणजे यामधले जे काही स्टार्च आहेत ते बऱ्यापैकी कमी होतात आणि हा भात चांगला मोकळा सळसळीत होण्यास मदत होते. तसा 2 ते 3 वेळा मी हा तांदूळ धुवून घेणार आहे. तांदूळ धुवून झाला, आता यामध्ये ना भरपूर पाणी घालायचं आणि हे पाणी घालून आपल्याला हे कमीत कमी तासभर हे तांदूळ भिजवून घ्यायचे. तासभरापेक्षा जास्त भिजवायची गरज नाही किंवा अर्धा ते 1 तासपर्यंत तुम्ही हे भिजवून घेऊ शकता. एकदा तांदूळ भिजत घातले, की मग लगेचच फटाफट पुढची तयारी करून घ्यायची. इथे मी कांदा असा उभा पातळ चिरून घेतलेला आहे. साधारण मध्यम आकाराचे 3 कांदे घेतलेले आहेत. हे छान पातळ चिरून घेतले. बिर्याणीवरती जो तळलेला कांदा असतो,
तो आपण इथे बनवतोय. तर मी फक्त गार्निशिंगसाठी हा कांदा तळून घेणार आहे. तुम्हाला नसेल आवडत, नाही तळला तरीसुद्धा चालणार आहे. आता काय करूयात, पण ज्यांना आवडतोय त्यांच्यासाठी काय करायचं? तर इथे मी जवळ अर्धी वाटी तेल कुकरमध्येच घेतलेलं आहे. कुकरमध्ये बिर्याणी बनवतोय. तर इथून पुढचं सगळं काम कुकरमध्येच करूयात. अजिबात जास्तीची भांडी भरवण्याची गरज नाही. सुरुवातीला फक्त कांदा तेलामध्ये मी वरखाली करून घेतला आणि छान असा तसाच ठेवून दिलेला आहे पसरवून. साधारण मिनिटभराच्या नंतर फक्त वरखाली करून घ्यायचा. सतत जर तुम्ही कांदा ढवळत राहाल ना, तर तितकंच त्याला पाणी सुटतं आणि तितकाच जास्त वेळसुद्धा लागतो. साधारण आणखीन एक 2 मिनिटाच्या अंतरावरती कांदा इथे तुम्ही बघा, हलकासा रंग आलाय, बऱ्यापैकी कमी सुद्धा दिसतोय. आता यानंतर अधून-मधून सतत हलवत आपल्याला हा कांदा चांगला तळून घ्यायचा आहे. आता एकदा का रंग यायला लागला, की लगेचच 1 ते 2 मिनिटामध्ये हा कांदा तळून होतो. हा कांदा अगदीच खूप लालसर करू नका. हलकासा असा डार्क रंग आला, की नंतर तेलामधून आपल्याला काढून घ्यायचा आहे. काढल्यानंतर सुद्धा थोडासा जास्त डार्क रंग होतो. त्यामुळे आधीच खूप जास्त डार्क रंग करू नका. यामधलं संपूर्ण तेल निथळून घ्यायचं, एका वेगळ्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं. कांदा तेलातून काढून घेतल्यानंतर चिमूटभर यावरती मीठ घालायचं आहे, म्हणजे हा कांदा खूप गोडसर किंवा असा आळणी-आळणी लागत नाही. कांदा साईडला ठेवूयात. थोडासा थंड झाला की छान कुरकुरीत हा होतो. आता यानंतर याच तेलामध्ये काही खडे मसाले घालायचे जे सुवासिक असतात. तर इथे मी 1 काळी वेलची, 2 हिरव्या वेलच्या, स्टारफूल आणि थोडंसं दालचिनीचा एक तुकडा घातलेला आहे आणि यासोबतच तमालपत्र घेतलेत. आता इथे 4 मध्यम आकाराचे कांदे असे छोट्या-मोठ्या आकारामध्येच मी कट करून घेतलेत, हे घातलं आणि याबरोबरच हिरवी असू देत किंवा लाल मिरची असू देत. आपल्या तिखटाच्या अंदाजाप्रमाणे कसं तुम्हाला तिखट सोसवतं यानुसार 2, 3, 4 अशा हिरव्या मिरच्या किंवा पिकलेल्या मिरच्या तुम्ही इथे घालू शकता. आता कांदा चांगला सॉफ्ट होईपर्यंत परतून घेऊ. बऱ्याचदा असं होतं का, की म्हणजे चिकनची बिर्याणी असू देत किंवा मटण बिर्याणी असू देत, ती खूप खाताना कोरडी-कोरडी लागते. अजिबात त्यामध्ये ग्रेव्हीच नसते. यामुळे ती खाताना घशामध्ये दाटल्यासारखं होतं. म्हणूनच इथे मी मिनिटाच्या आत तयार होणारं एक वाटण तयार केलेलं आहे. यामुळे ही बिर्याणी अजिबात तुम्हाला घशामध्ये दाटल्यासारखी कोरडी-कोरडी अजिबात वाटणार नाही. हे कसं बनवलं ते बघूयात. तर यासाठी 3 हिरव्या मिरच्या, 2 लसणाच्या गड्ड्या आणि 1.5 इंच आल्याचे तुकडे घेतलेले आहेत. यासोबतच आपल्याला घ्यायचं आहेत 2 मध्यम आकाराचे कांदे, जे मोठ्या आकारामध्ये मी कट करून घेतलेले आहेत. बरेच जण बिर्याणीमध्ये टोमॅटो घालत नाहीत. तुम्हाला नसेल घालायचा तुम्ही स्किप करू शकता. पण इथे मी टोमॅटो घेतलेला आहे. आता हा टोमॅटो हे सगळं साहित्य असंच आपल्याला मिक्सरला वाटून घ्यायचं आहे. तर इथे तुम्ही बघू शकता छान बारीक अशी पेस्ट मी इथे तयार करून घेतलेली आहे आणि या वाटणामुळेच तुमची बिर्याणी अजिबात कोरडी-कोरडी लागणार नाही. बऱ्याचदा आपण कांदा भरपूर टाकून सुद्धा ती बिर्याणी खूप कोरडी-कोरडीच लागते. म्हणून हे वाटण नक्की ट्राय करून बघा. तुम्हाला नक्की फरक जाणवेल. आता यासोबतच बिर्याणीपुरतीचा जो लागणारा मीठ आहे ते सुद्धा मी यामध्ये घातलं. कांद्यासोबत हे वाटण सुद्धा एक 2 ते 3 मिनिटांसाठी छान परतून घेऊयात. रंगाला हे मिश्रण खूप असं फिकट वाटत होतं म्हणून मी यामध्ये काश्मीरी लाल मिरची पावडर घातली आहे साधारण चमचाभरच. आता यानंतर छान तेल सुटेपर्यंत पुन्हा एकदा आपण हे परतून घेऊ. साधारण 4 ते 5 मिनिटांसाठी सगळं हे वाटण मी परतून घेतलेलं आहे. यामध्ये मॅरिनेट केलेलं मटण घालायचं आहे. हे मटण फ्रीजमधून काढून 15 मिनिटांसाठी असंच मी साईडला ठेवलं होतं. लगेचच फ्रीजमधलं काढलेलं मटण कुकरमध्ये घालू नका. साधारण 5 ते 15 मिनिटांसाठी असंच साईडला ठेवा. थोडंसं नॉर्मल होऊ द्यात आणि यानंतर आपल्याला हे कुकरमध्ये टाकून छान परतून घ्यायचं आहे. ही स्टेप सगळ्यात महत्त्वाची आहे. मटणाचा जो एक वेगळा वास असतो तो निघून जातो. छान सगळे मसाले परतले जातात, मटणसुद्धा परतलं जातं आणि यामुळे त्याची जी चव आहे ती सुद्धा अगदी व्यवस्थित खुलून येते. मटण मॅरिनेट करत असतानाच यामध्ये आपण सगळे मसाले घातलेले आहेत. वाटण परतत असताना यामध्ये मीठसुद्धा घातलेलं आहे. आता एक्स्ट्रा वरून काहीच घालायची गरज नाही. छान पाणी सुटेपर्यंत हे मटण मी चांगलं परतून घेतलेलं आहे. आता अजिबात यामध्ये पाणी घालायची गरज नाही कारण यामध्ये दही वगैरे सगळंच आहे. कुकरचं झाकण लावायचं आणि कुकरच्या 3 शिट्ट्या आपल्याला करून घ्यायच्या आहेत. एकदा कुकर चढवला की लगेचच भातासाठी पाणीसुद्धा इकडे मी चढवलेलं आहे. कुकरच्या 3 शिट्ट्या होईपर्यंत इकडे पाणीसुद्धा व्यवस्थित उकळलं जातं. साधारण 3 ते 4 लिटर इथे मी पाणी घेतलेलं आहे. यामध्ये घालूयात साधंच जिरं 1 चमचा, 1 चमचा शहाजिरं नसेल तरी साधं जिरं तुम्ही घालू शकता. यासोबतच तमालपत्र मी 2 ते 3 घातलेली आहेत आणि काही खडे मसाले जे काही घरामध्ये अवेलेबल असतील ते सगळे खडे मसाले तुम्ही यामध्ये घालू शकता. आता यानंतर यामध्ये घालायचं आहे मीठ. अंदाजापेक्षा थोडंसं जास्तच मीठ घालायचं आहे आणि यासोबत आवर्जून
1 चमचा तेल यामध्ये घालायचं. यामुळे काय होतं ना, भाताचे जे शीत असतात त्यांना चकाकीसुद्धा छान येते आणि यासोबतच ते असे तुटलेसुद्धा जात नाहीत. बऱ्याचदा बिर्याणीमधला भात असा मोकळा जरी झाला, लांबसडक जरी झाला तरी तो तुटला जातो. आता इथे मी लाल मिरच्यासुद्धा घातलेल्या आहेत. हवं असेल तर तुम्ही हिरव्या मिरच्यासुद्धा घालू शकता. यामधलं पाणी बघा, खडे मसाले घातल्यानंतर पाणी थोडंसं डार्क रंगावरती येतं. म्हणूनच आपल्याला यामध्ये लिंबू पिळायचा आहे. यामुळे छान पांढरा शुभ्र भातसुद्धा होतो. फार डार्क असा रंग पिवळसर असा भाताला येत नाही आणि इथे बरोबर 1 लिंबाचा रस मी पिळलेला आहे आणि लिंबाची सालसुद्धा मी त्यामध्येच घातली. ज्यावेळेस पाण्याला चांगली खळाळून उकळी येते, त्यावेळेसच पाण्यामधून तांदूळ निथळून घ्यायचे आहेत. बरोबर 1 तास झालेला आहे. 1 तासानंतर हे तांदूळ मी पाण्यामधून उपसून या गरम पाण्यामध्ये आपल्याला घालायचे आहेत. तांदूळ चांगला भिजला आहे ना, त्याच्यामुळे मग 4 ते 5 मिनिटांमध्ये आपला हा भात सुद्धा व्यवस्थित असा शिजला जातो. थोडंसं वर-खाली करून घेऊयात आणि यानंतर भात अगदी व्यवस्थित लक्ष देऊन करा, कारण पटकन हा भात शिजणार आहे. खडे मसाल्यांमधला जो काही स्वाद आहे ना, तो आधीच पाण्यामध्ये उतरलेला आहे. यावेळेस तुम्ही मोठे-मोठे खडे मसाले किंवा लिंबाच्या साली काढून घेऊ शकता आणि याचा तुम्ही नंतर सुद्धा मॅरिनेशनसाठी वापर करू शकता. तर हे मिरची, खडे मसाले मी हे साईडला काढून घेतलं. यानंतर चांगला भात आपण शिजवून घेऊ. साधारण 2 ते 3 मिनिटाच्या अंतरावरतीच भात बऱ्यापैकी शिजतो. आता तुम्ही इथे बघू शकता भाताचे शीत जे आहेत ते बऱ्यापैकी असे मोठे-मोठे दिसतात. थोडेसे असे बोटाने दाबून पाहायचे. जर याचे असे तुकडे झाले तर समजून घ्या की भात अजून शिजायचा आहे. असे तुकडे व्हायला नकोत. भात हलकासा मऊसर असा बोटांना लागायला हवा. साधारण फक्त 2 मिनिटांसाठीच असा हा मोकळा-मोकळा भात मी शिजू दिलेला आहे. आता फक्त एकदा वर-खाली करून चेक करून घेऊयात. तर बघा भाताचा शीत आहे ना असा छान असा दबला जातो, मऊसूत मॅश होतो. असे तुकडे-तुकडे होत नाहीत. आता खाली मी भांडं ठेवलेलं आहे. यावरती पुरणाची चाळण ठेवायची म्हणजे जे काही एक्स्ट्राचं पाणी आहे ते निथळून जातं आणि फक्त भात असा वेगळा होतो. यामधले काही खडे मसाले असतील छोटे-छोटे, मोठे तर ते सुद्धा तुम्ही यावेळेस काढू शकता. तर तुम्ही इथे बघा मस्त पांढरा शुभ्र भात झालेला आहे. छान मोकळा-मोकळा झालेला आहे. हा आणखीन थोड्या वेळानंतर वाफ एकदा यामधली गेली ना, की आणखीन छान मोकळा होतो. तर चला भातसुद्धा तयार झालेला आहे. जोपर्यंत भात होत होता, तोपर्यंत कुकरच्या 3 शिट्ट्या झाल्यासुद्धा आणि कुकरमधली वाफसुद्धा जिरलेली आहे. एकदा फक्त आपण चेक करू, की मटण कसं शिजलेलं आहे. मटण जरी थोडंसं शिजायचं कसर बाकी असेल ना, तरीसुद्धा ते बिर्याणीला दम देताना छान असं शिजलंच जातं. तुम्ही इथे बघा, असंच जरी तुम्ही हे टेस्ट केलं ना, तरीसुद्धा खूप छान लागतं. जे आपण म्हणतो ना मटण सुक्कं वगैरे, तर तुम्ही हे असंच भाकरीसोबत सुद्धा खाऊ शकता. कमालीचं स्वादिष्ट लागतं. खूप गरम आहे, तरीसुद्धा मटण बऱ्यापैकी शिजलेलं आहे. मटणमध्ये खूप ग्रेव्ही दिसतीये. ही ग्रेव्ही आपण थोडीशी काढून घेऊ. मी मुद्दामून ही जास्त ग्रेव्ही ठेवली होती, कारण आपल्याला लेयरिंग करताना सुद्धा ही कामी येईल आणि यासोबत बऱ्याच जणांना थोडीशी ग्रेव्ही हवी असते बिर्याणीसोबत खाताना, तर त्यांनासुद्धा ही कामी येईल. मोठी वाटी भरून मी जी ग्रेव्ही आहे ती साईडला काढून घेतली. आता जो भात उकडून घेतलाय तो असाच या कुकरमध्ये घालायचा आहे. हा 5 लिटरचा कुकर आहे. बरोबर यामध्ये पाऊण किलोची बिर्याणी बसते. अर्धा भात मी यामध्ये काढून घेतलेला आहे. यावरती छान आपण पुदिन्याची पानं, कोथिंबीर बारीक चिरलेली घालायची आहे. यासोबतच तळून घेतलेला जो कांदा आहे तो सुद्धा यावरती घालायचा आहे आणि 2-3 चमचे वरून तूपसुद्धा सोडायचं आहे. हवं असेल तर केसर जर तुम्ही भिजू घातले असतील दुधामध्ये, तर ते सुद्धा तुम्ही वरून घालू शकता. पण मी अशा पद्धतीने थोडीशी ग्रेव्ही वरून घालते. म्हणजे मग कलरसुद्धा येतो या ग्रेव्हीने आणि चवसुद्धा छान येते. आता उरलेला जो काही भात आहे, तो सुद्धा आपण वरती घालूयात. आणि पुन्हा आधीप्रमाणेच लेयरिंग इथे मी करून घेणार आहे. तर कोथिंबीर, थोडीशी पुदिन्याची पानं आणि यावरून तळून घेतलेला कांदा, साईडला काढून ठेवलेले खडे मसाले, मिरची कोणाला हवी असेल तर ती सुद्धा उपयोगाला येईल म्हणून वरून घातली. दिसायला सुद्धा छान दिसतात. तूप घातलेलं आहे 2 ते 3 चमचे. वरून थोडीशी ग्रेव्ही सुद्धा घालायची म्हणजे स्वाद सुद्धा छान येतो आणि जेव्हा तुम्ही याचं झाकण उघडाल ना, मस्त सुवास येतो. तर इथे आपली दम लावून झालेली आहे बिर्याणी. आता यावरती झाकण लावूयात. भात शिजण्याची, मटण शिजण्याची जी काही कसर राहिलेली आहे, जो काही स्वाद, अरोमा जो आहे, तो सुद्धा आता दम दिल्यानंतर छान असा सगळीकडे एकसारखा पसरला जातो. कुकरचं झाकण लावलं, शिट्टी काढून घ्यायची. आता दम देण्यासाठी इथे मी लोखंडी तवा चांगला कडकडीत गरम करून घेतलाय. हलकासा धूरसुद्धा यामधून येतोय. सुरुवातीला 5 मिनिटांसाठी हाय फ्लेमवरती, यानंतर
लो फ्लेम करायची आहे संपूर्णपणे. कुकरच्या वरच्या शिट्टीच्या बाजूला मी थोडंसं कागद खोचून ठेवला म्हणजे मग त्यातून वाफ जाणार नाही आणि यानंतर बरोबर 30 मिनिटांसाठी मी दम दिलेला आहे. 30 मिनिटांसाठी दम दिला. त्यानंतर 30 मिनिटं तसाच मी हा कुकर ठेवला होता किंवा कमीत कमी एक 15 मिनिटांसाठी सुद्धा ठेवायचा आहे. तुम्ही इथे बघू शकता मस्त बिर्याणी तयार झालेली आहे. सुरुवातीचे 5 मिनिट हाय फ्लेमवरती आणि नंतर 25 मिनिटं लो फ्लेमवरती असं बरोबर अर्ध्या तासासाठी मी दम दिलेला आहे. 30 मिनिटं अगदी परफेक्ट होतात. खाली अगदी पाणी वगैरे झालेलं नाहीये. मस्त मोकळा-मोकळा भात झालाय आणि तुम्ही याचा रंगसुद्धा बघू शकता. मस्त पिवळसर, हलकासा पांढरट असा मस्त असा मोकळा-मोकळा इथे बिर्याणीचा भात शिजलेला आहे. आता ही मटण बिर्याणी बघा कसली भारी दिसतीये ना. मटणसुद्धा अतिशय मऊसूत असं शिजलेलं आहे बघा. काय भारी आणि मऊसूत असं मटण शिजलेलं आहे. बिर्याणीमध्ये ना जर मटण व्यवस्थित शिजलं असेल तर खायलासुद्धा मस्त बिर्याणी लागते. मसाला बघा तुम्ही हलकीशी ग्रेव्ही आहे, अजिबात कोरडा लागणार नाही आणि यासोबतच हा भात तर तुम्ही बघू शकता. मस्त मोकळा-मोकळा झालाय. पांढरा शुभ्र, मध्येच हलकासा पिवळसर. दिसायलासुद्धा ही बिर्याणी खूप कमालीची दिसते. स्वादला तर अफलातून झाली आहे. एकदा ट्राय नक्की करून बघा. वरून थोडीशी कोथिंबीर घालायची हवं असेल. बिर्याणीसोबत तुम्ही रायतासुद्धा बनवू शकता. आपण थोडीशी ग्रेव्ही साईडला काढलीच होती. मी हीच यासोबत सर्व्ह करणार आहे आणि मस्त अशी आपली मटण बिर्याणी इथे तयार झाली. तर संपूर्ण टिप्ससहित आजची ही मटण बिर्याणीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये मला नक्की कळवा. आशा करते आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल. रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक जरूर करा. तुमच्या मित्र आणि परिवारामध्ये ही रेसिपी नक्की शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच एका मस्त खमंग रेसिपीसोबत. तोपर्यंत स्वस्थ राहा आणि मस्त मस्त खात राहा.